सवयी बदलण्याचे यशस्वी मार्ग. नव्या सवयींसाठीच यशस्वी तंत्र. चांगल्या सवयींनी हवं ते प्राप्त करण्यासाठी एक खूप सुंदर सुगम असा मार्ग आहे. तर चला नक्कीच शिकूया चांगल्या सवयींचे स्वामी कसे बनणार. अशी कोणती चुकीची सवय आहे जी तुम्हाला अस्वस्थ करते, बेचैन राहण्याची शिक्षा भोगायला भाग पाडते आणि ही अयोग्य सवयच अवस्थारूपी कोर्टात तुम्हाला खेचते. मात्र न्यायाधीशाने काही सजा सुनावण्यापूर्वीच ती तुम्ही भोगत असता. याचं कारण आहे बेहोशीला आपलं वकील नेमणं. खरं तर जीवनच आपलं न्यायाधीश आहे, जो कोणत्या सवयीने आपला विकास होतो आणि कोणत्या सवयीने आपलं पतन करतात हे दर्शवत असतो. आपल्याला जर या दुःखद सवयरूपी जेलमधून मुक्त आणि स्वतंत्र व्हायचं असेल ना, तर या कोर्समधून नक्की शिकाल. तर काय शिकणार ह्या कोर्समधून? तर ब्रेन वायरिंगद्वारे नव्या सवयी विकसित कशा करायच्या, जुन्या ब्रेन वायरिंगसह नवीन सवयी रिवायरिंग कशा करायच्या, सजगतेसह सवयींचं दर्शन कसं करायचं, मनन चिंतनाद्वारे चुकीच्या सवयीची व्यर्थता कशी ओळखायची, प्रत्येक पावलागणिक अयोग्य सवयींवर प्रहार कसा करायचा, नव्या सवयी विकसित करण्याच्या प्रेरणा कशा मिळवायच्या आणि यशस्वी लोकांच्या सवयी आपण स्वतः कशा अंगीकाराल. तर आता वेळ आली आहे नव्या सवयी आत्मसात करून योग्य निर्णय घेण्याची आणि यशापर्यंत पोहोचण्यासाठी पहिलं पाऊल उचलण्यासाठी. तर काय तयार आहात ना? तर प्रारंभ तर जरूर करायचा आहे. नव्या सवयीवर योग्य वेळीच निर्बंध लावा आणि यशस्वी भविष्याची पायाभरणी करा. म्हणजे सुरुवात तर करा. एक छोटस पडलेलं छिद्र देखील पूर्ण बोट बुडवू शकते. त्याचप्रमाणे एक वाईट सवय माणसाला गुलाम बनवून त्याला अपयशाच्या खोल गर्तेत नेऊ शकते. आणि त्यामुळे योग्य वेळीच आपल्या नव्या सवयीवर नव्या पद्धतीने काम करणं खूप गरजेचं असते. एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की एका गावात एक श्रीमंत व्यक्ती आपली पत्नी आणि त्याचा 10 वर्षाचा मुलगा याच्या समवेत राहत होता. जसजसा त्यांचा मुलगा मोठा होत होता तसं त्याला अनेक वाईट गोष्टींची सवय लागत होते. वडिलांनी खूपदा समजवलं तरी तो ऐकत नसे आणि त्यांच्या सांगण्याकडे तो नेहमी दुर्लक्ष करीत असे. प्रत्येक वेळेस तो म्हणायचा की अहो मी अजून लहान आहे, थोडा मोठा झाला की या सगळ्या सवयी सोडून देईल. आणि खूप समजवल्यावर नंतरही आपल्या मुलामध्ये काहीही फरक पडत नाहीये, बदल होत नाहीये हे लक्षात आल्यानंतर मात्र त्याचे वडील अतिशय दुःखी झाले. सुदैवाने त्याच काळात त्यांच्या गावामध्ये एक संत महात्म्याचे आगमन झाले आणि ही योग्य संधी असल्याचं जाणून वडील आपल्या मुलाला त्या सत्पुरुषाकडे घेऊन गेले. वडिलांनी आपली समस्या संतांना सांगितलं आणि मुलाला योग्य मार्गावर आणण्याची विनंती केली. ते महात्मा संत त्या दोघांनाही उद्यानात घेऊन गेले, एका बगीच्यात घेऊन गेले आणि रमत गमत फिरता फिरता त्यांच्याशी गप्पा मारू लागले. एके ठिकाणी पोहोचल्यानंतर तेथे छोट्या रोपट्यामधून एक छोट्या रोपट्याकडे बोट दाखवून ते महात्मा मुलाला म्हणाले की बाळा हे रोपटं जरा जमिनीतून उपटून दाखव बरं. तो मुलगा लगेच पुढे गेला आणि अंगठ्याने एका बोटामध्ये त्यांनी ते रोपटं पकडून सहजपणे उपटून टाकलं. काही वेळाने महात्म्याने त्यांना आणखी थोडं मोठं रोप उपटायला सांगितलं. मुलाने थोडस जोर लावून रोप उपटलंच आणि ते मुळासह जमिनीतून बाहेर आलं. असंच काही अंतर आणखी दूर चालत गेल्यावर महात्माजींनी एका झुडपाकडे बोट दाखवून आता ते उपटून दाखव बरं असं सांगितलं. आणि मुलाला आता या खेळामध्ये मजा येऊ लागली होती. तो लगेचच झुडपाच्या जवळ गेला आणि जोर लावून ते उपटण्याचा प्रयत्न करू लागला. थोडीशी शक्ती लागल्यानंतर आणि प्रयत्न केल्यानंतर ते झुडपातलं ते छोटस झाड ते मुळासकट जमिनीमधून उपटून काढता आलं. पण मात्र इथे जोर लागला थोडासा. त्यानंतर एका मोठ्या झाडाकडे बोट दाखवून त्याला ते झाड उपटून टाकण्यास सांगितलं. मुलगा त्या झाडाजवळ गेला आणि दोन्ही हातांनी शक्ती पणाला लावून ते झाड उपटण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु आता मात्र ते झाड त्याच्याने काही केल्या हलेना. शेवटी थकून भागून तो त्यांना म्हणाला की हे झाड उपटून टाकणं अशक्य आहे.
त्यानंतर ते महात्मा हसत हसत त्याला म्हणाले की बाळा, वाईट सवयींचं पण असंच असतं बघ. जेव्हा ज्या सवयी नव्या असतात ना, तेव्हा त्या सहजपणे सुटतात. पण जसजसा काळ जाऊ लागतो तस तसा त्या सवयी आपल्या शरीरामध्ये मूळ धरू लागतात, घट्ट रुजतात आणि त्यानंतर त्यातून मुक्त होणं अवघड होऊन बसतं. त्यामुळे अगदी सुरुवातीच्याच काळामध्ये अशा सवयी सोडून देणं, यातच खरं शहाणपण आणि समंजसपणा असतो. महात्मांच्या या शिकवणीने त्या मुलाचं अवघड जीवन बदलून गेलं. त्याने आपल्या वाईट सवयी दूर कशा होतील याचे प्रयत्न सुरू केले. तर या गोष्टीतून आपल्या सवयीवर आपण योग्य वेळीच काम करणं खूप गरजेचं आहे हे लक्षात येतं. कारण आपल्या सवयी कशा आहेत यावर आपल्या सर्वांचं भवितव्य अवलंबून असतं. आपल्या अंगावरच्या कपड्यांवर थोडी जरी भाजी सांडली तर आपण ते कपडा लगेच धुवून टाकतो, कारण योग्य वेळी ते कपडा धुतला नाही तर मग तो डाग निघत नाही हे आपल्याला ठाऊक असते, हो ना. अगदी त्याचप्रमाणे सवयींवर सुद्धा लगेच योग्य पद्धतीने काम करणे आवश्यक असतं. त्यासाठी सर्वप्रथम सवयी म्हणजे काय हे म्हणजे हे समजून घेणं आवश्यक आहे. सवयी म्हणजे माणसाकडून कळत नकळत वारंवार होत राहणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात. आपण कोणतीही गोष्ट सातत्याने करतो तेव्हा ती आपल्या दैनंदिन जीवनक्रमाचा भाग बनून जातं आणि मग तिचं रूपांतर सवयीमध्ये होतं, म्हणजे ते आपल्या बिईंग मध्ये येऊन जातं. हळूहळू या सवयी आपल्या जीवनाच्या एक अविभाज्य घटक बनतात आणि अशा बनतात की आपण या सवयींचे गुलाम बनतो, याची जाणीव सुद्धा आपल्याला होत नाही. परंतु काही सवयी मात्र भविष्याच्या दृष्टिकोनातून हानिकारक ठरू शकतात. परत एक उदाहरण मी तुम्हाला समजून सांगते की जसं एक सिंपल आहे, आपल्या गृहिणी लोकांचं असतं की घरी सकाळची वेळ असते, गडबडीची असल्यामुळे कित्येक गृहिणी सकाळचा नाश्ता करत नाही आणि हळूहळू त्यांची ती सवयच बनून जाते आणि मग सकाळच्या नाश्त्याचं महत्व वाचलेलं असतं, ऐकलेलं असतं, पण तरी पण स्त्रिया गृहिणी त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि स्वतःच्या आरोग्यावर त्याचा काही विपरीत परिणाम होऊ शकतं याचं त्यांना जराही म्हणजे भविष्यात असं विचारही येत नाही. आणि जेव्हा मग एखादा गंभीर आजार होतो, हे तर अगदी नाश्त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगितलं, अशा कितीतरी सवयी असतात आणि मग जेव्हा आपल्याला एक गंभीर आजार होतो तेव्हा त्याचे भयंकर परिणाम दिसू लागतात आणि तेव्हा सकाळचा नाश्ता न करण्याची सवय किती चुकीची होती याची जाणीव होते. आणि त्यामुळे कोणतीही सवय वर करणे कितीही लहानशी वाटली ना तरी ती भविष्यात ती त्रासदायक ठरू शकते. म्हणून योग्य वेळीच त्यावर काम करणं आवश्यक असतं. अन्यथा या सवयी अशा काही रुजतात ना की त्याला तोडणं कठीण होऊन जातं. पण नीट समजून घ्यायचा प्रयत्न कराल तर लक्षात येईल की मनुष्यात कितीतरी प्रकारच्या सवयी असतात. जसं काही शारीरिक सवयी असतात, सकाळी उठणं, उशिरा म्हणजे सकाळी लवकर किंवा उशिरा उठायचं, काय व्यायाम करणं न करणं, फिरायला जाणं, खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणं न ठेवणं, है ना, स्वच्छ राहणं. अशा कितीतरी छोट्या छोट्या सवयी शारीरिक असतात, काही सवयी मानसिक असतात जे आपल्या मनाशी जोडलेल्या असतात. म्हणजे जसं खरं बोलणं, अतिच खरं बोलणं किंवा अतिच खोटं बोलणं, क्रोधित किंवा राग पकडून ठेवणं, फळकटपणे बोलण्याची सवय, नकली दिखावा करण्याची सवय. तर आर्थिक सवयीमध्ये पैशाची बचत करणं, पण कंजूसपणाची सवय आणि जास्त खरेदी करायची पण सवय असते कोणाकोणाला, खूप सवय शॉपिंग करायचं. अगदी त्याचप्रमाणे आध्यात्मिक पण सवयी असतात, म्हणजे ध्यान करणं, मनन करणं, प्रार्थना करणं आणि सतत ऐकत राहणं काय ते आणि सेवा करणं वगैरे, याच्या पण सवयी असतात. अशा रीतीने प्रत्येक टप्प्यावर आपल्याला अनेक सवयी जडत असतात. काही सवयी चांगल्या असतात ज्यामुळे व्यक्तिमत्वाचा विकास होतो, तर काही सवयी वाईट असतात. अशा सवयी वेळखाऊ असतात ज्याने आपण त्यांच्या गुलाम बनतो आणि अशा सवयींवर काम करायला हवं. असं जेव्हा लोकांना सांगितलं जातं तेव्हा त्यांना असं वाटतं घाई काय आहे, योग्य वेळ आल्यावर करू ना, सोडू की सवय. पण असं होत नाही, कारण तोपर्यंत या सवयी इतक्या घट्ट रुजतात ना की त्या मोठ्या झाडाच्या वृक्षासारख्या होतात आणि मग त्यातून मुक्त होणं अवघड होऊन बसतं, किंवा त्या सवयींमधून मुक्त होणं तर म्हणजे खूप प्रयत्न करावे लागतात. म्हणजेच अनावश्यक सवयी सोडणं आणि चांगल्या सवयी लावून घेणं हे अशक्य आहे असा त्याचा अर्थ अजिबात होत नाही. मात्र काही सवयींसाठी प्रयत्न करावे लागतात, तर काही सवयी सहजतेने लागतात. जसं व्यायामाची सवय लावून घ्यावी लागते,
त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आळसाचा त्याग करावा लागतो. उलट विसरण्याची म्हणजे सवय बदलणं त्या तुलनेत सोपं असतं. त्यासाठी एखादं सूत्र लक्षात ठेवलं तर जसं म्हणजे आपण बऱ्याचशा गोष्टी म्हणजे विसरतो. ऑफिसला जाताना अरे हे विसरलं, ते विसरलं, जसं घरचे पुरुष लोक करतात. तर एक साधा त्याला आपण एक शब्द दिला जसा पेरूचा पापा. म्हणजेच काय, ऑफिसला जाताना काय काय लागतं? पेन, रुमाल, चाबी, पास, तिकीट, पाकिट पैशाचं. तर म्हणजे पेरूचा पापा प्रत्येक एक 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 असं काही सूत्र जेव्हा आपण लक्षात ठेवलं छोट्या छोट्या ज्याने, तर आपण असं कधी विसरत नाही आणि सहजच महत्वाच्या गोष्टी आपण आपल्या सोबत घेऊन जातो किंवा लक्षात ठेवणं हे सोपं पडतं. तर असे काही सूत्र पण आपल्याला या कोर्समधून म्हणा किंवा अशा बऱ्याचशा नव्या चांगल्या सवयी कशा जोडायच्या आणि नको असलेल्या सवयी कशा सोडायच्या, तर याविषयी मार्गदर्शन केलंय ह्या कोर्समध्ये. तर नवीन सवयी लावून आपण आपल्या मनाप्रमाणे योग्य भविष्य आणि आपण निर्माण करू शकतो आणि त्यासाठी यशस्वी जीवनाचे तंत्र समजून आपण आपल्या आयुष्यात जे हवं ते कसं मिळवता येईल, ही सवय स्वतःला लावून घेण्यासाठी खूप छान म्हणजे प्रयत्न करता येतो आणि ह्या एक आपण मिळून करता येईल. कोणीतरी आपल्याला कोचिंग करतंय, आपल्याकडनं करवून घेतोय, ही खूप जबरदस्त सवय असते. बरं, तर आपल्या लाईफमध्ये कोच जरूर ठेवा. मी आहे की तुमच्यासाठी कोच बनायला तयार. तुम्ही तयार आहात का हा कोर्स करायला? नक्की करा आणि खूप सुंदर सवय लावून घ्या. आपल्या आयुष्यामध्ये खूप काही काही नवीन नवीन शिकण्याची सवय लावून ठेवा. थँक्यू. नक्की कोर्स जॉईन करा.